लोकसभा निवडणूक 2024चा रणसंग्राम हा आता अंतिम टप्प्यात आहे आणि आज सकाळपासून मतमोजणीचे सुरुवातीचे कल आपल्या हाती यायला सुरुवात झाली आहे आणि आता आपण ज्या मतदारसंघाबद्दल बोलणार आहोत खरं तर त्या मतदारसंघाविषयी खूप चर्चा आहे। म्हणजे जशी बारामती लोकसभा मतदारसंघाची राज्यात आणि देशात चर्चा आहे तसाच बारामती सोबतच शिरूर लोकसभा मतदारसंघही चर्चेत आहे। म्हणजे इथली निवडणूक ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होतीये का तर होतीये, पण खऱ्या अर्थाने या शिरूर लोकसभा मतदारसंघात चर्चा आहे ती अजित पवार विरुद्ध डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यातल्या वादाची। आता या मतदारसंघातून जे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत ते म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार होते आणि जे विद्यमान खासदारही होते, तर इथे महायुतीकडून आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते। आता शिवाजीराव आढळराव पाटील हे खरं तर 3 टर्म खासदार राहिलेत। म्हणजे 2014 ते 2019 या कालखंडात त्यांचा एक हाती त्यांची सत्ता या मतदारसंघात राहिली आणि ते या मतदारसंघातून निवडून आलेत। आणि तेच 2019ला पहिल्यांदा अभिनेते आणि डॉक्टर अमोल कोल्हे हे राजकारणात त्यांनी पहिलं पाऊल टाकलं आणि तिथे ते खासदार झाले आणि मग त्यांना या काळात संसदरत्न पुरस्काराने सुद्धा नावाजलं गेलं। 2024ची लोकसभा निवडणूक यावर्षी अत्यंत वेगळी आहे, कारण राज्यातले 2 महत्त्वाचे पक्ष फुटलेत। म्हणजे शिवसेनेत 2 गट पडलेत, एक उद्धव बाळासाहेब ठाकरे असा आणि दुसरा एकनाथ शिंदे यांचा। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतही चित्र तेच आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आणि एक गट काका म्हणजे शरद पवार यांच्यासोबत गेला तर दुसरा गट हा अजित पवारांसोबत गेला आणि त्याच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आणि सुरुवातीचे कल जर आपण पाहिले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं पारडं या शिरूर लोकसभा मतदारसंघात आघाडीवर आणि पारडं जड असलेलं दिसतंय आणि इथे डॉक्टर अमोल कोल्हेंनी सुरुवातीच्या 2-3 फेऱ्यांमध्ये आघाडी सुद्धा घेतल्याचं दिसतंय। तर शिवाजीराव आढळराव पाटील जे 3 टर्म खासदार राहिलेत आणि जे यंदाच्या निवडणुकीत लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम होते, मग त्यांचा पक्ष कुठला असेल काय असेल, सुरुवातीला त्यांना अजित पवार गटाकडून विरोध झाल्याचीही चर्चा होती, पण पुढे सगळी जी बदललेली सत्ता समीकरणं पाहता ज्या उमेदवाराचा 2019 साली अजित पवारांनी विरोध केला होता त्याच उमेदवाराचा यंदाच्या निवडणुकीत अजित पवारांनी आपल्याच पक्षातून उमेदवारी दिली आणि त्यांचाच प्रचार केलेला आपल्याला पाहायला मिळाला। आता आपण शिरूर लोकसभा मतदारसंघाची जी भौगोलिक परिस्थिती आहे ती सुद्धा समजून घेऊयात। तर पुण्यातले शिरूर, भोसरी, जुन्नर, आंबेगाव, हडपसर आणि खेड, आळंदी हे जे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत ते या शिरूर लोकसभा मतदारसंघात येतात। आणि जर इथलं पक्षीय बलाबल पाहायचं झालं तर 6 पैकी 5 आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत आणि एक आमदार म्हणजे महेश लांडगे हे एकमेव भाजपचे आमदार आहेत। त्यामुळे या शिरूर लोकसभा मतदारसंघात कुठेतरी महायुतीचं पारडं जड असलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं जर आपण पक्षीय बलाबल पाहिलं तर। पण लोकसभेची गणितं वेगळी असतात, लोकसभेत जी काही सत्ता समीकरणं असतात ती सुद्धा वेगळी जर आपण धरली आणि यावेळेसचं पारडं पाहिलं तर कुठेतरी डॉक्टर अमोल कोल्हेंचं पारडं जड असलेलं दिसतंय। आता डॉक्टर अमोल कोल्हे हे सध्या विजयी आहेत। आता 2019चं चित्र काय होतं तेही आपण समजून घेऊयात। तर डॉक्टर अमोल कोल्हे यांना जी मतं मिळाली होती ती 6,35,830 म्हणजे जवळपास 6.25 लाख मतं डॉक्टर अमोल कोल्हेंनी मिळवली होती। तर शिवाजीराव आढळराव पाटलांना 5.25 लाख मतं म्हणजे 5,77,000च्या जवळपास मतं मिळाली होती। त्यावेळी वंचित फॅक्टर सुद्धा खूप महत्त्वाचा होता। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल ओव्हाळ यांना 38,000 मतं मिळाली होती। तर जमीर खान कागदी हे बहुजन समाज पक्षाचे उमेदवार होते, त्यांनी 7,000 मतं घेतली होती आणि विजयी उमेदवाराचं म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हेंचं 2019 सालचं जे मताधिक्य होतं ते 58,000चं होतं। आता 2024ला 2019च्याच विजयी उमेदवाराच्या मताधिक्याची पुनरावृत्ती होते, या मताधिक्यात वाढ होते की कमी होते हे आपल्याला पाहणं महत्त्वाचं असेल, कारण यंदा शिरूर लोकसभा मतदारसंघात थेट काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो। राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 गटांमध्ये खरं तर ही निवडणूक होते। म्हणजे जसं मुंबईत ठाकरे की शिंदे अशी महत्त्वाची लढत मांडली जाते तसं बारामती शिरूर या लोकसभा मतदारसंघांमध्ये शरद पवार की अजित पवार कुणाचा उमेदवार बाजी मारणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। आता या मतदारसंघातले काही प्रभावी मुद्दे होते जे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान या उमेदवारांनी प्रचारात वापरले किंवा त्या मुद्द्यांवरती राजकारण झालं। तर पहिला मुद्दा म्हणजे पुणे नगर आणि पुणे नाशिक रस्त्यावरील सततची वाहतूक कोंडी, रांजणगाव चाकण MIDCतला घटत चाललेला रोजगार आणि ठेकेदारीचा वाद। तिसरा मुद्दा म्हणजे कुकडी प्रकल्पातल्या पाण्याचं वाटप, टिंबे बोगद्याला होणारा विरोध आणि चौथा मुद्दा म्हणजे चासकमान कालव्याची गळती। तर हे 4 मुद्दे आहेत ते शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रभावी ठरले। आणि आपण जर शिरूर लोकसभा मतदारसंघात आता पाहायचं झालं तर आता डॉक्टर अमोल कोल्हे हे कुठेतरी आघाडीवर असल्याचं दिसतंय, पण मूळ निकाल काय लागतोय आणि निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूने जातोय का? म्हणजे जर आपण एक्झिट पोलचे अंदाज पाहिले तर कुठेतरी तिथे डॉक्टर शिवाजीराव आढळराव पाटील यांना आघाडीवर असल्याचं दाखवलं गेलं होतं। तर काही पोल्समध्ये
त्यामध्ये महाविकास आघाडीला ही जागा दिल्याचंही आपल्याला पाहायला मिळालं. पण खरा लोकसभेचा निकाल आणि रणसंग्राम लोकसभेचा जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा आता शिरूर लोकसभा मतदारसंघ हा महायुती की महाविकास आघाडी पुण्याकडे जातो हे आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे. पण सुरुवातीच्या कलांनुसार तरी इथे शरद पवार गटाचे जे उमेदवार आहेत आणि विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचं पारडं जड असलेलं दिसतंय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.